एफडीएने एक नवीन निर्णय घेतलेला आहे। तुकाराम मुंढे एफडीएचे कमिशनर यांनी महाराष्ट्र शासनाला एक नवीन निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे। तो निर्णय असा की जी शाळा आणि कॉलेजेस आहेत, या शाळा आणि कॉलेजेसच्या बाहेर 50 मीटरच्या दुरीवरती जे खाद्यपदार्थ असणार आहे, जसं वडापाव झाला, समोसा पाव झाला, पिझ्झा, बर्गर, जे सॉफ्ट ड्रिंक्स असतील ते सॉफ्ट ड्रिंक्स, अशा सर्व पदार्थांवरती बंदी आणण्यात आलेली आहे। जी विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून हा निर्णय एफडीएने आणि राज्य सरकारने घेतला आहे। तील सर्व शाळांवरती हा जो निर्णय आहे, खाजगी सरकारी असो किंवा अनुदानिक शाळा असो, अशा सर्व शाळा कॉलेजांवरती हा जो निर्णय आहे तो निर्णय लागू करण्यात आलेला आहे। आत्ता तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता, अभिनव कॉलेज आणि अभिनव शाळा ही आहे आणि इथूनच मी कॅमेरामॅनला सांगेन की तुम्ही दाखवा 50 मीटरच्या आतमध्ये हे जे मंचुरियनचं स्टॉल तुम्हाला दिसतंय ते दिसत असेल। आत्ता जर तुम्ही बघितलं तर ते बंद आहे, पण जर आपण डिस्टन्स बघितला तर डिस्टन्सच्या अकॉर्डिंग ते जे स्टॉल आहे ते स्टॉल इथेच आहे। काही स्टॉल्स आहेत ते मात्र लांब आहेत, ते 50 मीटरपेक्षाचा जो डिस्टन्स आहे त्याच्या बाहेर आहेत। मात्र हा एक जो स्टॉल आहे, हा स्टॉल 50 मीटरच्या आतमध्ये आहे। विद्यार्थ्यांच्या हेल्थच्या अकॉर्डिंग जर आपण बघितलं, त्यांच्या हेल्थवरती जे जंक फूड आहे त्या जंक फूडचा खूप परिणाम होतो। विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा लठ्ठपणा झाला, आळस झाला, जंक फूडमुळे त्यांच्या बॉडीमध्ये होणारे वेगवेगळे रोग झाले। अशा दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या हिशोबाने एफडीएने हा निर्णय घेतलेला आहे। आता यावरती जे विद्यार्थी असणार आहे त्या विद्यार्थ्यांचं काय मत आहे, हा निर्णय कितपत योग्य आणि कितपत ह्या निर्णयाने विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे किंवा फायदा होणार आहे, हे आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊ। महाराष्ट्र शासनाने एफडीए कमिशनर तुकाराम मुंढे यांनी शाळा आणि कॉलेजच्या आवारामध्ये 50 मीटर दुरीपर्यंत जे जंक फूड असणार आहे, पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा वडापाव, समोसा पाव असे जे पदार्थ म्हटलं, तर त्यावरती बंदी आणली आहे कॉलेज स्टुडंटच्या हेल्थच्या अकॉर्डिंग। तर काय वाटतं, हा निर्णय किती योग्य आहे? सर्वप्रथम तर तुकाराम मुंढे साहेब यांचं मी खूप खूप आभार मानतो, कारण की एक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बांधील त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला। स्टुडंटच्या हेल्थच्या संदर्भात हा प्रश्न अतिशय गांभीर्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे की कॉलेजच्या किंवा शाळेच्या आवारात 500 मीटर अंतरावरती फूडचे स्टॉल असतील, वडापावचे स्टॉल असतील, जे सगळे जंक फूड असतात हे अतिशय म्हणजे घातक पदार्थ आहेत। कारण आपल्याला माहीत नाहीत ते लोक कोणत्या पदार्थात यूज करतात, कसे तेल वापरतात, परत तेच तेल वापरतात। त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा जो प्रश्न महाराष्ट्रासमोर आणि विद्यार्थ्यांसमोर उभा केला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे। आणि स्टुडंटनी देखील ह्याचा आपण विचार केला पाहिजे की आपण काय खातो आहे, कोणत्या प्रकारचं आपण फूड खातो आहे, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून की आपल्याला फूड पॉयझन होणार नाही। त्या संदर्भात अतिशय चांगला प्रश्न तुकाराम मुंढे साहेबांनी उपस्थित केला आहे। थँक्यू। कॉलेज आणि शाळांबाबत एक एफडीएने खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की 50 मीटरपेक्षा जास्त लांब तुमचे जे वडापाव असणार आहेत, फूड स्टॉल असणार आहेत, बर्गर, पिझ्झा, हे सगळं लांब असलं पाहिजे। काय वाटतं, एफडीएने घेतलेला हा निर्णय किती योग्य आहे? ॲज अ कॉलेज स्टुडंट, ॲज अ एक यंग जनरेशन, तुमचं काय मत आहे? तो निर्णय त्यांनी काढला आहे तो बरोबरच आहे, कारण जंक फूड तर पाहिजे नाही। कारण कॉलेजच्या आतमध्ये पण कॅन्टीन आहे, तिथे पण वडापाव झालं, समोसा झालं, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। कारण की कॉलेजच्या बाहेर पण इथे तुम्ही बघू शकता, इथेच आहे, तिथे पण समोसा, जिलेबी हे सगळं आहे, पण हे कॉलेजच्या 50 मीटरवर नाही पाहिजे। तर त्याच्यावर तुम्ही चांगला निर्णय घेतला आहे, हे सगळ्यांनी पण ऐकला पाहिजे तो निर्णय, आणि कॉलेजच्या 50 मीटरच्या इथून पण ते सगळे गाळे हटवले पाहिजेत। महाराष्ट्र शासनाने जी आपली विद्यार्थी आहेत त्यांच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलं तर कॉलेज आणि शाळांच्या बाहेर 50 मीटरमध्ये जे जंक फूड्स असतील ते जंक फूड्स अलाउ नाही केले। काय वाटतं, ॲज अ कॉलेज स्टुडंट तुम्ही एक न्यू जनरेशन आहात, एक यंग जनरेशन आहात, कितपत हा निर्णय योग्य आहे? म्हणजे तुम्ही तर खाण्याचे शौकीन असता, मग काय वाटतं? जर इफ हे सगळं नसेल खायचं, कधी डब्बा नाही आणला, तर आम्हालाही भूक लागल्यानंतर आम्ही बोललो की हे आधी होतं आणि आता नाही आहे, तर ते परिस्थिती वेगळी असेल ना। कॅन्टीन जरी आज चालू आहे तर कॅन्टीन चालू नसेल। महाराष्ट्र शासन जे बोलते की हे बंद करा एफडीएचं जंक फूडमध्ये, तर ते काय आहेत की बंद केल्यानंतरही जेनजी जे खातात ना जंक फूड, आणि उद्या जर नाही भेटलं ते लोक बोलतील, आणि डब्बा आणायला मेन लोक विसरतात। आजची पोरं जेनजी, की त्यांना वाटतं की आम्हाला कॉलेजमध्ये कॅन्टीनची सुविधा आहे, ती सुविधा जी दिली आहे कॉलेजने त्या हिशोबाने बोलतील की आज दिलं, उद्याच्याला म्हणतील एफडीएने, महाराष्ट्र शासनाने सांगितलं की बंद केलं आहे, तर ते लोक म्हणतील की उद्या जाणार कुठे आम्ही, आणि डब्बा तर मेन आम्ही आणलंच नाही आहे। आपण बघितलं की याबाबत
जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं काय मत आहे, आपल्याशी 1-2 विद्यार्थ्यांनी चर्चा साधली आणि त्यांनी त्यांचं जे या बंदीवरती जे मत आहे ते मत आपल्याला दिलं. आपण जर बघितलं तर जंक फूडमुळे विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक घट आहे ती 20% होते आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरती जंक फूडचा जास्त परिणाम होतो. म्हणूनच FDA कमिशनर तुकाराम मुंढे यांनी हा जो निर्णय आहे हा निर्णय लागू केलेला आहे. याआधी देखील जर आपण बघितलं तर कॉलेज शाळांपासून जे दारूचे दुकान असेल, मद्यपानाची जी काही दुकानं असतील ती दुकानं 50 मीटर दुरीवरती असली पाहिजेत. हा निर्णय याआधी आला होता आणि आत्ता जंक फूडच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे. राज्यभरामध्ये हा निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे. मात्र अजून देखील आपण बघितलं तर काही शाळांच्या क्षेत्रांमध्ये आपल्याला ते पाहायला दिसत नाही आहे. काही कॉलेजांच्या क्षेत्रांमध्ये आपण अजूनही बघतोय की 50 मीटरचं जे अंतर आहे त्या 50 मीटरच्या अंतरावरती अजूनही काही जंक फूडचे जे स्टॉल्स आहेत ते तसेच्या तसेच उभे आहेत. आता या नियमाची जी अंमलबजावणी असणार आहे ती मीरा भाईंदरमध्ये कधी होते हे बघण्यासारखं असेल. आत्तापुरतं इतकंच. मीरा भाईंदरमधील छोट्या मोठ्या बातम्यांसाठी पाहत राहा भाईंदर संवाद.